तर आता कोळशाची गाडी खाली करायची, हमाल वगैरे आलेले आहेत. तर चला जाऊया दुकानावर. हमालचं काम वगैरे चालू होतं, तिथंच एक ट्रेड घेतला. त्या ट्रेडमध्ये आपला लॉस वगैरे चालू होता. मला पुट साईडचा ट्रेड घ्यायचा होता, बट पुट आणि कॉल दोन्ही ॲड केले आणि चुकून मी कॉलची पोझिशन बनवली, ते पण 20 लॉटने. तर त्यामध्ये थोडंसं लॉस वगैरे चालू होता. बट मला माहीत होतं मार्केट पडत आहे आणि त्यामध्ये एक रिट्रेसमेंट अप साईडला येऊ शकते, त्यामुळं मी तो कॉल होल्ड ठेवला होता. आणि एकदम बॉटमला होतं आणि आपली एंट्री प्राईस पण जवळच होती, त्यामुळे मी त्या कॉल ऑप्शनला होल्ड केलं थोडंसं. आणि तर शेवटला तुम्हाला सांगतो की त्यामध्ये किती लॉस बुक केला किंवा प्रॉफिट बुक केला ते. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. इथे आलोय हुक्क्याचा कोळसा द्यायला. हुक्क्यासाठी वेगळा कोळसा असतो. काय मस्त सोसायटी आहे. दुपारी घरी आलो आणि सेटअप वगैरे लावला. एखादी ट्रेड घेऊ म्हणलं, बट काय अपॉर्च्युनिटी वगैरे मला काही दिसली नाही, बिकॉज मार्केट खूप खाली पडलं होतं आणि एवढ्या बॉटमला पुट वगैरे बाय करणं म्हणजे खूप रिस्की वाटत होतं मला. आणि ते अमेरिकामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी टॅरिफ लावल्यामुळं मार्केट पडत आहे, त्यामुळे व्हॉलेटिलिटी पण खूपच जास्त होती. त्यामुळे मी ट्रेड अवॉइडच केला. म्हणजे अगोदरच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट वगैरे झाला होता, त्यामुळं मग असं वाटलं की जाऊ द्या, नको उगाच आपला झालेला प्रॉफिट कशाला लॉसमध्ये कन्वर्ट करायचा. त्यामुळे मी ट्रेड वगैरे काही घेतला नाही. आणि बऱ्याच वेळा असंच होतं माझ्यासोबत, मला फर्स्ट ट्रेडमध्ये प्रॉफिट होतो आणि सेकंड ट्रेडमध्ये मी तो प्रॉफिट पूर्णपणे लॉसमध्ये कन्वर्ट करून टाकतो. त्यामुळे मी काय सेकंड ट्रेड वगैरे घेतला नाही. मी असंच जस्ट मार्केट ॲनालिसिस करत बसलो होतो की मार्केटमध्ये काय मुवमेंट होती. मी आज फक्त एकच ट्रेड केला, त्याचा PNL मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला शो करतो. आजच्या ट्रेडमध्ये 6,800चा प्रॉफिट आपण बुक केलेला आहे. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा. थँक्यू.